स्ट्राईक रेटच्या आधारे राष्ट्रवादीला मंत्रिपद वाढवून हवीत, शिवसेनेला दिली जातील तेवढीच मंत्रिपद देण्याची राष्ट्रवादीची मागणी। भाजप श्रेष्ठींची भेट घेत मागणीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार, सूत्रांची माहिती। अजित पवार अजूनही अमित शहांच्या भेटीसाठी वेटिंगवर, शिवसेनेच्या बरोबरीनेच जागा मिळायला हव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। अजित पवार दिल्लीला शहांच्या भेटीसाठी गेलेले असं नाही, शहांची वेळही मागितली नव्हती, सुनील तटकरेंचं वक्तव्य। तर दादा दिल्लीमध्ये कुणासाठीही वेटिंगवर नाहीत, तटकरेंची स्पष्टोक्ती। विधानसभेमध्ये जास्त जागा हव्या होत्या, जास्त जागा लढलो असतो तर जागा वाढल्या असत्या, सुनील तटकरेंचं वक्तव्य। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक, अदिती तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी 7 ते 8 नावं निश्चित, दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, दौलत दरोडा, सुनील शेळकेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावं, गुलाबराव पाटील यांची मागणी। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांनी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काल रात्री शिंदेंसोबत झालेल्या चर्चेची महाजनांकडून फडणवीसांना माहिती। एकनाथ शिंदे आजपासून पुन्हा ॲक्शन मोडवर येणार, शिंदे आजपासून नियोजित बैठका घेणार। भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती, रुपाणी आणि सीतारामन आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात येणार। वर्षा बंगल्यावरती शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली, श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत बैठक झाली। विधानसभेच्या निकालाचा बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला, पराभवाची कारणं शिवसेनेकडून शोधली जाणार। विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडून महापालिकेसाठी जय्यत तयारी, आज मातोश्रीवर मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रामध्ये खेळ करते, विरोधी पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरू आहे, संजय राऊत यांचा आरोप। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये भांडणं लावण्याचा भाजपचा प्रयत्न, भाजप कसा आहे ते आता त्यांना कळेल, संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधानच असे सिनेमे काढतात आणि बघतात, आम्हालाही सिनेमे पाहायला बोलवा, आम्हीही विश्लेषण करू, मोदींनी काल द साबरमती रिपोर्ट चित्रपट पाहिल्यावरून संजय राऊत यांची टीका। मार्कडवाडीत मतदान न घेताच मतदान रद्द, उत्तम जानकर यांची घोषणा, प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं जानकरांचं स्पष्टीकरण। जिथे हजारांमध्ये मतांची अपेक्षा होती तिथे कमी मतं मिळाली, व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा उत्तम जानकर यांचा दावा। सरकार घाबरतंय म्हणून मार्कडवाडीमध्ये मतदान प्रक्रिया होऊ देत नाही, उत्तम जानकर यांचा आरोप। विदर्भातील पराभूत उमेदवारांपैकी 3 उमेदवारांचे ईव्हीएम फेरतपासणीसाठी आयोगाकडे अर्ज, गिरीश पांडव, सुनील देशमुख आणि चरण वाघमारे यांचा अर्ज। सत्ता स्थापनेआधीच नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून बॅनरबाजी, बॅनरवरती भुजबळांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख, भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा। बच्चू कडू दिव्यांगांच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार, शेगावमधील मेळाव्यातून कडूंची घोषणा, मोर्चाची तारीख अद्याप ठरली नसली तरीही कार्यकर्त्यांनी तयार राहण्याच्या कडूंच्या सूचना। अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस, वंचितचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांच्या आव्हान याचिकेनंतर नोटीस, धोत्रेंनी निवडणूक खर्च लपवल्याचा आरोप। नागपुरातील गोपाळ चहावाला जाणार फडणवीसांच्या शपथविधीला, 5 डिसेंबरच्या शपथविधीसाठी गोपाळ चहावाला यांना निमंत्रण, गोपाळ बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांचे मोठे फॅन आहेत। नवापूरच्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भरत गावित यांना सहकार विभागाचा मोठा दणका। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आज विशेष मोका कोर्टामध्ये हजर करण्यात येणार, एकूण 26 आरोपींना रिमांडसाठी आणलं जाईल। रमाकांत आचरेकर स्मृती स्मारकाचा शिवाजी पार्कमध्ये लोकार्पण, सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे उपस्थित राहणार। 14 डिसेंबरपासून सारंगखेड्यात चेतक फेस्टिवल, 14 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत अश्व शर्यती रंगणार। महापरिनिर्वाण दिनी बेस्टची विशेष सुविधा, तसंच महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात 60 रुपयांचा दैनंदिन पास उपलब्ध करून दिला जाणार। महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टकडून चैत्यभूमीसाठी विशेष सेवा, 4 ते 7 डिसेंबरपर्यंत दादर रेल्वे स्थानकातून दर 15 मिनिटांनी बसच्या फेऱ्या सुरू राहतील।
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाची तयारी सुरू। मैदान परिसरात शौचालय आणि राहण्याची व्यवस्था। 31 आधीच मुंबईतील हॉटेलचं फायर ऑडिट करून घेण्याच्या पालिकेच्या सूचना। मुंबईतील सर्व हॉटेलची पालिकेच्या अग्निशमन दलाकडून झाडाझडती घेतली जाणार। कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांसोबतच डीएड बीएड बेरोजगारांची भरती। यासाठीची प्रक्रिया जिल्हा आणि विभागीय शिक्षण स्तरावर सुरू। भातसा नदी पात्रावरील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीम दुरुस्तीचं काम सुरू। त्यामुळे ठाण्यामध्ये 5 दिवस 30% पाणी कपात। त्यामुळे विभागवार 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार। बेंगल चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर जास्त परिणाम होणार नसला तरी प्रशासनाकडून मच्छीमारांना खबरदारीचा इशारा। बेंगल चक्रीवादळाच्या भीतीमुळे नौका किनाऱ्यावर। लातूरमध्ये ढगाळ वातावरणाचा पिकावर परिणाम। पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता। भंडाऱ्यात वातावरणातली बदलामुळे तूर पिकावरती अळ्यांचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्यासाठी फवारणी सुरू। हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला। वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम। त्यामुळे केळी उत्पादक चिंतेत। धुळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीचा सर्वसामान्यांसह जनावरांवर देखील परिणाम। शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेण्याचं जिल्हा पशुसंवर्धन विभागाचं आवाहन। सोलापूरमध्ये लसणाचे दर गगनाला भिडले। जवळपास 2200 ते 3500 प्रति क्विंटल लसणाचे दर। ग्राहकांचं बजेट कोलमडण्याची शक्यता। शेतजमिनीच्या मोजणीसाठीचा खर्च वाढला। 2 हेक्टर शेतजमिनीच्या मोजणीसाठी लागणारा 1000 रुपयांचा दर आता 2000 रुपयांवर। नवीन दर जाहीर झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। तुळजापूरच्या अणदूरमधील खंडोबाच्या यात्रेला सुरुवात। राज्यभरातील भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल। जेजुरी गडावर खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात। उत्सवानिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई। बर्गर किंग नाव वापरू नका। हायकोर्टाचे पुण्यातील रेस्टॉरंटला निर्देश। ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील बर्गर किंग कॉर्पोरेशनकडून पुण्यातील बर्गर किंग नावाच्या रेस्टॉरंट विरोधात खटला। पुण्यातील एरंडवणे भागातील दुकानात नामांकित ब्रँडच्या बनावट कपड्यांची विक्री। गुन्हे शाखेकडून संबंधित दुकानावर छापेमारी। 4.5 लाख रुपयांच्या कपड्यांची जप्ती। अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना। इंदिरानगर परिसरात रस्त्यानं पायी जाणाऱ्या दीपक पाठक यांना कारनं धडक दिली। अपघातात दोघेही गंभीर जखमी। चालक फरार। नाशिकच्या सिन्नरमध्ये बस आणि ट्रॅक्टरचा अपघात। यामध्ये एकाचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची स्ट्रीट क्राईम मोहीम। 229 बेशिस्त वाहन चालकांकडून 2,10,000च्या दंडाची वसुली। अहिल्यानगरमधील झेंडीगेट परिसरात गोवंश जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या 12 आरोपींना अटक। त्यांच्याकडून 24,54,000चा मुद्देमाल जप्त। ऑक्टोबरमध्ये 666 विमानांना बॉम्बच्या खोट्या धमक्या। तर 14 नोव्हेंबरपर्यंत एकूण 999 धमक्या मिळाल्या। याचा विमान कंपन्यांना फटका। जीएसटीमध्ये 35% कराचा नवा स्लॅब होणार। तंबाखू, सिगरेट आणि वायुमिश्रित ड्रिंक्सवरती 35% जीएसटी लागणार। 21 तारखेच्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहीण आलियाला अमेरिकेमध्ये अटक। एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या मैत्रिणीला पेटवून मारल्याचा आलियावर आरोप। न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथील गॅरेजला आलियानं आग लावली होती। बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू 22 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार। हैदराबाद स्थित उद्योगपती वेंकट दत्ता साईशी उदयपूरमध्ये विवाह होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।